मंडळी नमस्कार। महाराष्ट्रातील खूप साऱ्या उमेदवारांना एसटी महामंडळामध्ये चालकांची भरती कधी निघणार असा प्रश्न खूप दिवसांपासून पडत आहे। या व्हिडिओमध्ये एसटी महामंडळातील ड्रायव्हर भरतीची अपडेट सांगण्यात आली। खरं तर एसटी महामंडळाच्या पुणे विभागात 1146 चालकांची रिक्त पदे आहेत। काही चालकांची सेवा पूर्ण झाल्यानंतर ते सेवानिवृत्त होत आहेत। त्यामुळे एसटी महामंडळाच्या पुणे विभागाला जवळजवळ 1146 चालकांची गरज भासणार आहे। मंडळी पुणे विभागाचे बऱ्याच दिवसापासून विभाग नियंत्रक हे पद रिक्त होते, परंतु आता एसटी महामंडळाच्या मुख्यालयाकडून ते पद भरण्यात आलेले आहे। त्या पदावर प्रमोद नेहुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांनी सांगितले आहे की प्रवाशांना वेळेत गाड्या पुरवण्यासाठी व प्रवाशांना जास्तीत जास्त चांगल्या सेवा पुरवण्यासाठी आम्ही एसटी महामंडळाच्या एसटी बस ड्रायव्हरची भरती काढणार आहोत। त्यामध्ये आम्हाला 1146 चालकांची गरज भासणार आहे। 1146 चालक भरल्यानंतर आमची गरज पूर्ण होणार व प्रवाशांनाही चांगल्या सुविधा पुरवणार असे प्रमोद नेहुल यांनी सांगितले। प्रमोद नेहुल हे जालनामध्ये विभाग नियंत्रकांचे काम करत होते। त्यानंतर पुण्यामध्ये नियुक्त झाल्यानंतर सर्व आगार पातळीवरील कर्मचाऱ्यांची माहिती घेतली। किती कर्मचारी आहेत, किती रिक्त पदे आहेत याची सर्व माहिती घेतल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विभागात 1146 पदे हे चालकांची रिक्त आहेत। त्यामुळे हे पदे भरणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले। मंडळी एकट्या पुणे विभागात 1146 पदे रिक्त असले तरी हे पदे किती तारखेला भरणार आहेत व याची जाहिरात कधी निघणार आहे हे अजून निश्चित झालेले नाही। जेव्हा हे निश्चित होईल त्यावेळी आपणास व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले जाईल। तर निश्चिंत रहा, एसटी महामंडळामध्ये ड्रायव्हर पदांची खूप मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे। फक्त आशा आहे की शिंदे सरकार या 1-2 महिन्यात भरती काढेल व महाराष्ट्रातील एसटी महामंडळामध्ये काम करणाऱ्या उमेदवारांना नवीन संधी देईल हीच अपेक्षा आहे। मंडळी एसटी महामंडळातील चालक पदावर काम करण्यास कोण कोण इच्छुक आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की आम्हाला कळवा। एसटी महामंडळाच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।